बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकीवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात 5 महिन्यामध्येच तब्बल 39 लाख मतदार नेमके कसे वाढले असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलाय आणि हे वाढीव मतदार भाजप महायुतीकडेच गेल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 39 लाख वोटर्स। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 39 लाख मतदार अवघ्या 5 महिन्यात कसे वाढले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। राहुल गांधींसह दिल्लीत संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला 3 सवाल केले आहेत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी 18 वर्षांवरील लोकसंख्या 9.5 कोटी होती, मग मतदार 9.7 कोटी कसे? लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे काय असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारलाय। महाराष्ट्र का अडल्ट पॉपुलेशन सरकार के मुताबिक 9.54 करोड़। महाराष्ट्र का एडल्ट पॉपुलेशन 9.54 करोड़। इलेक्शन कमीशन के मुताबिक महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं। इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं। ये कैसे हो सकता है? राहुल गांधी यांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देताना आकडेवारी देखील सादर केली आहे। लोकसभा आणि विधानसभेत जवळपास सारखीच मतं काँग्रेसला मिळाली, पण जी 35,000 मतं वाढली ती सर्वच्या सर्व मतं भाजपकडेच कशी गेली असा दुसरा सवाल राहुल गांधी यांनी विचारला। कामठी विधानसभा, यहां पे कांग्रेस पार्टी को लोकसभा में 1.36 लाख वोट मिला है। विधानसभा में तकरीबन उतना ही वोट हमें मिला, 1.34 लाख। ये चुनाव हम जीते, लोकसभा वाला। लोकसभा के चुनाव में बीजेपी को 1.19 लाख वोट मिलता है। इस कंस्टिट्यूएंसी में 35,000 नए वोटर्स ऐड होते हैं और वो 35,000 के 35,000 वोटर सीधे बीजेपी के खाते में जाते हैं। पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे। लोकसभा आणि विधानसभेतील मतदारांच्या अंतिम यादीची मागणी देखील लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे। मात्र निवडणूक आयोगाकडून यादी का दिली जात नाही असा सवाल त्यांनी विचारलाय। अब हमने इलेक्शन कमीशन को एक बार नहीं, 2 बार नहीं, 3, 4, 5 बार बोला है कि हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं। लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है। आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही। आत्मपरीक्षण करण्यापेक्षा कव्हर फायरिंगवर काँग्रेसचा भरोसा आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली आहे। तर जी 39 लाख मतदारांची नावं महाराष्ट्रामध्ये ऍड करण्यात आली तेच 39 लाख मतदार बिहार आणि नंतर यूपीच्या इलेक्शनमध्ये फिरवले जातील असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। ये जो 39 लाख वोट कहां से आए और कहां जाएंगे? अब ये 39 लाख वोट बिहार में जाएंगे। अब वो फ्लोटिंग वोट्स है, वही नाम रहेंगे, वही आधार कार्ड रहेगा, सब कुछ यही है। वो वोटर्स घूमते रहते हैं, थोड़े दिल्ली में आए हैं,
महाराष्ट्र पैटर्न वहाँ भी हमने देखा, कल हम दिन भर थे 2 दिन यहाँ। अब ये 39 लाख वोट जाएंगे बिहार में, फिर बिहार से जाएंगे यूपी में। ये एक नया पैटर्न यहाँ बन गया है और यही पैटर्न से ये लोग चुनाव लड़ते भी है और जीतते भी है। त्यांना अजून त्यांचा जो काही पराभव आहे तो पचनी पडलेला नाही। जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएम खराब, जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला शिव्या देतात, आता मतदार यादीवर आरोप करतायत, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडत। वाढीव मतदारांच्या आधारे भाजप आणि महायुती निवडणूक जिंकली असा सूर राहुल गांधींचा आहे। राहुल गांधी यांचे आरोप गंभीर आहेत, त्यावर निवडणूक आयोग राहुल गांधींना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।